तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे पालकमंत्री तसेच मराठी भाषा मंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी आपल्या सोबत आहेत। केसरकरजी, लोकशाही संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। माझा पहिला प्रश्न, आपण शालेय शिक्षण मंत्री आहात, महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये नेमका असा कुठला बदल होणं आवश्यक आहे जेणेकरून शिक्षणाचा दर्जा उंचावेल आणि सोबतच महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल होईल? महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर गुणवत्ता वाढायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला जे टीचर्स असतात, जे शिक्षक असतात, जे मुलांना शिकवतात त्यांना खुश ठेवायला लागेल। कारण जोपर्यंत त्यांच्या समस्या तशाच राहतात तोपर्यंत ते कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत मुलांच्या एज्युकेशनवर। म्हणून माझ्या शिक्षण मंत्री पदाच्या पहिल्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये जेवढे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्या समस्या मी बऱ्याच प्रमाणामध्ये सोडू शकलो, जवळजवळ 80-90% सोडू शकलो। याचा मला अभिमान आहे। 100% कधीच सुटू शकत नाही। आणि यावर्षी मी त्यांना मिशन दिलंय ते क्वालिटी एज्युकेशनचं। आणि हे क्वालिटी एज्युकेशन होत असताना मुलांचं प्रगती आपण असेस करायला लागेल। आणि त्याच्यामुळे केवळ शिक्षकांनी त्यांना शिकवून चालणार नाही, तर आमचं जे अधिकारी वर्ग आहेत, जे ऑफिसमध्ये बसून ऑफिसची कामं करत असतात, त्यांना फील्डवर पाठवण्यात आलेलं आहे। प्रत्येक शाळांना ते व्हिजिट करणार आहेत। आणि याच्या पुढच्या काळामध्ये आमच्याकडे जवळजवळ 2 कोटी मुलं शिक्षण घेतात। महाराष्ट्र खूप मोठं राज्य आहे। खरं तर राष्ट्र हे नाव समर्पक आहे महाराष्ट्राला। तर त्या ठिकाणी प्रत्येकाचं असेसमेंट हे आम्हाला कॉम्प्युटरद्वारे कळू शकेल। त्यांच्या चाचणी परीक्षा घेतल्या जाईल, कुठल्या विषयामध्ये ते कमी आहेत आणि त्या विषयावर कॉन्सन्ट्रेशन केलं जाईल। एवढंच नाही तर यावर्षीपासून प्रत्येक स्कूलला आम्ही ॲक्रिडिशन देण्याचा प्रक्रिया चालू केलेली आहे। स्कूलमध्ये आपण आता स्काउट अँड गाईड हा विषय कंपल्सरी केलेला आहे। कारण मुलांना कवायतीची सवय लागली पाहिजे, त्याच्याचबरोबर त्यांची सामाजिक बांधिलकी वाढली पाहिजे। ह्याच्याचबरोबर कृषी हा विषय आम्ही यावर्षीपासून कंपल्सरी केला आहे। कारण जोपर्यंत तुम्ही निसर्गाच्या जवळ जात नाही तोपर्यंत पर्यावरणाचं रक्षण तर आहेच, परंतु जो देश आपल्या फूड ग्रेन्समध्ये, आपल्या धान्याच्या सप्लायमध्ये स्वयंपूर्ण असतो तो टिकून राहतो। बघा, जागतिक मंदीमध्ये रशियासारखा देश कोसळला परंतु भारत अखंड राहिला। याचं कारण आपण स्वयंपूर्ण आहोत आपल्या अन्नधान्याच्या बाबतीत, आणि हे खऱ्या अर्थाने आपल्या देशाची स्ट्रेंथ आहे। परंतु आजची परिस्थिती अशी आहे की मुलं जातच नाहीत ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये। अनेक ॲग्रिकल्चर कॉलेजमधल्या सीट मोकळ्या राहतात, ही वस्तुस्थिती आहे। दुसरी गोष्ट आहे ती व्होकेशनल ट्रेनिंग। आम्ही व्होकेशनल ट्रेनिंग इंट्रोड्यूस करतोय स्कूल एज्युकेशनमध्ये। आपल्याला माहिती असेल की मुंबईचा मी पालकमंत्री असल्यामुळे जर्मनीमधलं जे स्टुटगार्ट शहर आहे आणि मुंबई या सिस्टर सिटी आहे, आणि पुणे आणि कार्लशू हे सिस्टर सिटी आहेत। आणि त्याच्यामुळे बेडन-न्यूटनबर्ग बरोबर आमचा करार झाला आणि लाखोच्या संख्येने स्किल्ड मॅनपॉवर हे आम्ही या राज्याला देणार आहोत। त्याच्यामध्ये त्यांचं जर्मन भाषा शिकवण्याच्या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे। पण त्याच्याचबरोबर एज्युकेशन डिपार्टमेंटशी त्यांचा आम्ही करार केलेला आहे की जर्मनीमध्ये जे व्होकेशनल ट्रेनिंग दिलं जातं, अधिक जर्मन लँग्वेज, हे आम्ही शाळेमध्येच मुलांना 8वी पासून शिकू, जेणेकरून 12वी झालेला मुलगा हा थेट नोकरीला लागू शकेल। आणि इथं जो पगार मिळतो म्हणजे परदेशामध्ये, विशेषतः युरोपमध्ये, कारण आपण तरुण देश आहोत, आज मोठ्या प्रमाणात मॅनपॉवर युरोपियन कंट्रीला आवश्यक आहे, जपानला आवश्यक आहे। तर त्या ठिकाणी आपल्या इथल्या वायरमनला 20,000 पगार असेल तर तिथं 2.5 लाख रुपये महिन्याला पगार असतो, म्हणजे 30 लाख रुपये वर्षाला तो मुलगा कमावतो। हा फरक आहे, हा फरक जाणून घेतला पाहिजे। आणि हा इनिशिएटिव्ह झाला, अनेक लोकांना माहिती नाही की ही सुरुवात झालेली। राज्यपाल महोदयांच्या हस्ते आम्ही ह्याची सुरुवात केली। मुलांचं ट्रेनिंग ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि याचा एक मोठा परिणाम हा महाराष्ट्राच्या प्रगतीवर सुद्धा होणार आहे। पण या मुलांनी जरी 5-10 लाख रुपये वाचवले आणि ते आपल्या जरी पालकांना पाठवले तरी आपला GDP कितीतरी पटीने वाढणार आहे। महत्वाचा मुद्दा आहे। आणखीन एक महत्वाचा प्रश्न, आपण मुंबईचे पालकमंत्री आहात, गणेशोत्सवाच्या दरम्यान ध्वनी प्रदूषण असेल किंवा अन्य कुठले मुद्दे असतील त्याच्यावरून केसेस झालेले आहेत। मागच्या काही सरकारने त्या केसेस मागे घेतल्यात। आगामी काळात या संदर्भात आपली नेमकी काय भूमिका असणार? आजच आमची मीटिंग झालेली, अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। आपण मोठ्या मंडळांना फायर फायटर पाठवतो, त्याचे भाडी आपण आज मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिले की भाडी घ्यायची नाहीत। आपण मंडपांची भाडी फक्त नॉमिनल 100 रुपये करण्याचा निर्णय गेल्या वर्षी मुख्यमंत्री महोदयांनी घेतला।
या मंडळांचे जे कार्यालय वर्षभर चालतात यांना कमर्शियल रेटने त्यांचा टॅक्स येत होता, तो सुद्धा रेसिडेन्शियल रेटने घ्यायचा निर्णय आजच्या मीटिंगमध्ये घेतला. त्यांची जी थकबाकी आहे त्यातली 50% त्यांची थकबाकी माफ करायची आणि इंटरेस्ट पूर्ण माफ करायचं, असा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. अनेक ज्या मागण्या मंडळाने केल्या त्या मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी मान्य केलेला आहे. आपण एक अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की बऱ्याच वेळेला काय होतं की लोकांना जाणीव नसते की 10 वाजून गेले आणि 10 वाजल्यानंतर सुद्धा तो स्पीकर चालू राहतो, 10:15 वाजता कोणीतरी येऊन त्यांच्यावर केस टाकतो. इथं कुठेतरी त्यांना रिलीफ मिळाला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्याच आहेत. परंतु मी सुद्धा गृह खात्याचा राज्यमंत्री म्हणून 5 वर्ष महाराष्ट्राचा कारभार बघितलेला आहे गृह खात्याचा. त्याच्यामुळे मुंबई कमिशनर साहेबांशी मी बोलेन, आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी बोलेन आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला एक स्पेशल GR काढायला लागतो की एक कमिटी नेमायला लागते आणि ह्या कमिटीला अधिकार द्यायला लागतात केसेस मागे घेण्याच्या. आणि ज्यावेळेला ही कमिटी निर्णय घेते त्यावेळेला कोर्टाच्या समोर सुद्धा जायला लागतं आणि कोर्टाची त्याला मान्यता घ्यायला लागते. माझी खात्री आहे की ही सगळी प्रक्रिया आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून, कारण शेवटी जर आपल्या राज्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की आमचं हिंदू राष्ट्र आहे तर त्याच्यामध्ये सणांमुळे जर केसेस होत असतील आणि आपले नागरिक पीडित होत असतील तर त्यांना दिलासा देणं हे आमचं पहिलं कर्तव्य, आम्ही ते अवश्य करू. आणि म्हणून इतर अनेक गोष्टी आम्ही या सणाच्या निमित्ताने करतोय. आणि आता तुम्ही बघितलेलं आहे की पार्किंगचं असेल तर आम्ही पार्किंग ह्या काळामध्ये मोफत केलेलं आहे मुंबईच्या लॉट्समध्ये, म्हणजे पार्किंग लॉट्समध्ये. त्याच्यानंतर आपण विशेष निर्णय असा घेतलेला आहे की लोक गणपतीच्या दर्शनाला मुंबई सिटीमध्ये येतात पण जाणाऱ्या ट्रेन्स बंद असतात, त्या ट्रेन्स रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अनेक निर्णय घेतलेत, विशेषतः मूर्तिकारांच्या संदर्भातले अनेक निर्णय घेतलेले आहेत. आणि मी अशी सुद्धा एक स्कीम पालकमंत्री म्हणून करण्याचं कमिशनर साहेबांना इथल्या सूचना केलेली आहे की आम्ही सिंधुदुर्गमध्ये सगळ्यात जास्त गणपती घरगुती बनवले जातात आणि तिथे जे शाडूचे गणपती बांधतात त्याला आम्ही सिंधुरत्न योजनेमधून ती शाडू माती हे करायला लागते, म्हणजे त्याची मिसळायला लागते ती, त्याच्यासाठी यंत्र असतात. तसं यंत्र आणि त्यांना लागणारा कॉम्प्रेसर आणि ते गन ज्याने ते पेंटिंग करतात हे आम्ही त्यांना 75% सबसिडीने देतो. अशीच योजना मुंबईमध्ये आपण अनेक वेळेला फ्री कितीतरी गोष्टी करतो, शिलाई मशीन देतो, घरघंटी देतो. तसंच त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांना जर ह्या वस्तू दिल्या तर मूर्तिकार जे पारंपरिक आहेत त्यांना सुद्धा एक दिलासा मिळू शकेल. ही मी स्कीम बनवायला सांगितली आणि ह्या वर्षी तरी याची अंमलबजावणी नाही झाली, कारण आता जवळजवळ गणपती होत आलेले आहेत, म्हणजे तयार होत आलेले आहेत. यावर्षी फक्त त्यांना कॉम्प्रेसर लागेल, परंतु पुढच्या वर्षी हा मोठा दिलासा हा मूर्तिकारांचा मिळेल. आणि आमचे मुख्यमंत्री महोदय हे स्वतः पर्यावरण खात्याचे सुद्धा मंत्री आहेत, त्याच्यामुळे इको फ्रेंडली गणपतीची एक मोठी त्यांनी इनिशिएटिव्ह हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे आणि त्याची खूप चर्चा त्या संदर्भात सुद्धा झाली. आणि मंडळांमध्ये एक दिलासा आहे की ज्यावेळेला एक कार्यकर्ता की ज्यांनी स्वतःच गणपतीची मंडळं चालवली आहेत तेच ज्याला मुख्यमंत्री होतात त्याला त्यांना सगळंच माहिती असतं की काय अडचणी आहेत आणि जवळजवळ सगळ्याच अडचणी त्यांनी सोडवलेल्या आहेत. आणि याचा मला सार्थ सगळ्यांना अभिमान आहे. लवकरच आपल्याला या ठिकाणी जन्माष्टमीचा सण येणार आहे. प्रो गोविंदा पहिल्यांदा आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केला आणि हा एक इंटरनॅशनल आयटम आता झालेला आहे. आम्ही आमच्या नियोजन मंडळामधून 2 कोटी रुपये याच्या आयोजनासाठी देत असतो. यावर्षी सुद्धा आम्ही देणार आहोत. आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम सरनाईक फॅमिली याच्यामध्ये खूप इंटरेस्ट घेत असते आणि मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुद्धा निश्चितपणे होईल. सगळ्या परंपरा जपत असताना सर्व लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि विशेषतः मुंबईकरांना मला सांगायचं आहे की मुंबई ज्या मुंबादेवीच्या नावाने मुंबई नाव पडलेलं आहे तिथं अनेक वर्ष दुर्लक्ष झालेलं होतं. त्याचा आम्ही प्लॅन मंजूर केलेला आहे. जवळजवळ 200 कोटी रुपये हे मुंबादेवीच्या मंदिराचा परिसर विकसित करण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. ज्या महालक्ष्मीच्या कृपेने मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल बनलेलं आहे त्या महालक्ष्मीच्या विकासासाठी 65 कोटी रुपयाचा मी आराखडा बनवला आहे. त्याची टेंडर्स निघालेली आहेत. बाणगंगा तलावाची दुरुस्ती करायचं काम चालू आहे. ज्या हाजी अल्लीमध्ये अनेक भाविक लाखो भाविक जातात त्यांना अनेक वेळेला पाण्यातून जायला लागतं, त्याला वेगळ्या व्यवस्था अतिशय सुंदर अशी जाण्याची व्यवस्था ही आम्ही करतोय. ज्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात तिथं 500 कोटी रुपयाचा विकास आराखडा हा त्याचा तयार होतोय. शेवटी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर बनलं पाहिजे हे मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे. आणि त्याच्यामुळे 300 एकरमध्ये सेंट्रल पार्क, संपूर्ण हिरवळ असलेला सेंट्रल पार्क हा विकसित मुंबईमध्ये होतोय कोस्टल रोडच्या शेजारी.
आणि आपली जी प्रेसकोर्सची जागा आहे त्याच्यावर सुद्धा अधिकची झाडं लावली जाणार आहेत आणि अतिशय सुंदर मुंबई, हेल्दी मुंबई ही मुंबईमध्ये साकारणार आहे. आणि हे करत असताना सर्वसामान्य मनुष्य इथला हा याचा केंद्रबिंदू राहणार आहेत. कोळीवाड्यांमध्ये आपल्याला माहिती असेल की आम्ही फूड कोर्ट्स चालू केली. तिथल्या महिलांचा स्वयंपाक खाण्यासाठी रांग लागते लोकांचा. तसंच इतर ठिकाणी सुद्धा जसं परदेशामध्ये फूड कोर्ट्स असतात, रात्रीच्या वेळेला ती सुरू होतात, तसे आम्ही मुंबईच्या विविध भागामध्ये करण्याचा विचार करतोय. एक अतिशय मुंबईकरांचा तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो की सिनियर सिटीजनला नेहमी ब्लॉकमध्ये जर ते बंद राहिले तर त्यांना एक नर्वसनेस येतो. म्हणून आम्ही डे केअर सेंटर जशी न्यूयॉर्कमध्ये आहेत तशी मुंबईमध्ये सुरू करतोय. त्याच्यासाठी आम्ही 9 बसेस बीएसटीला देऊ केलेल्या आहेत. सकाळच्या वेळेला बसेस जातील, ज्येष्ठ नागरिकांना घेऊन येतील आणि तिथं सोडल्यानंतर दिवसभर ते एकमेकाशी बोलतील, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतील, संध्याकाळी परत त्यांना घरी सोडलं जाईल. परंतु या बसेस इतर वेळेला नागरिकांसाठी वापरल्या जातील. आपण ऍस्पिरेशनल टॉयलेट्स करतो, ज्या पहिल्यांदाच होत आहेत मुंबईमध्ये. टुरिस्ट प्लेसला गेलं की आपल्याला पे अँड यूज टॉयलेटमध्ये जायला लागतात. असं नाही, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टॉयलेट्स ह्या प्रत्येक मुंबईमध्ये, मग ते मुंबईमधलं गिरगाव चौपाटी असेल, सिद्धिविनायक टेम्पल असेल, ज्या ज्या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक जातात, त्याच्यामध्ये विशेषतः हाजी अली असेल, सर्व ठिकाणी आता ऍस्पिरेशनल टॉयलेट्स होणार आहेत. त्याच्याचबरोबर पिंक टॉयलेट्स हा एक मोठा उपक्रम हे महापालिकेच्या माध्यमातून राबवतोय. अनेक वेळेला मोठ्या शहरामध्ये आल्यानंतर महिलांची अडचण निर्माण होते, म्हणून या मोबाईल टॉयलेट्स, पिंक टॉयलेट्स आपण करतोय. आणि जिथं मुंबईची एक दुसरी समस्या अशी होती की इथं मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या ज्या टॉयलेट्स आहेत त्या आमदार निधीमधून आमदारांनी बांधलेल्या आहेत. म्हाडाकडे स्वतःची यंत्रणा नसल्यामुळे ते साफ राहत नाहीत. तर गेल्या वर्षीच आम्ही निर्णय घेतला की सगळ्याच्या सगळ्या टॉयलेट्स या महापालिकेने ताब्यात घ्यायच्या, त्या सर्व नवीन बांधायच्या. छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु मुंबईसाठी त्या घडल्या पाहिजेत. आणि आता बघा कोस्टल रोड होतोय, अंडरग्राऊंड मेट्रो होते, ट्रान्स हार्बर लिंक झालेला आहे. मुंबई बदलते आहे. मुंबईचं पूर्वी बघा किती ब्युटिफिकेशन झालेलं आहे, कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत, खड्डेमुक्त रोड्स होत आहेत. आपल्याकडे मी तुम्हाला मुद्दाम सांगेल की तुम्ही पोलीस कॉलनीत जाऊन बघा. आपलं दिवस रात्र रक्षण करणाऱ्या पोलीस कॉलनीची परिस्थिती किती वाईट होती. सगळ्यांना जिल्हा नियोजन मंडळामधून पैसे दिले. नवीन कॉलनीज बांधायला खूप वेळ लागतो. पुढल्या वर्षी 100% कॉलनीज त्या ठिकाणी दुरुस्त होणार आहेत. नक्कीच केसरकरजी, जसं आपण म्हणताय की मुंबईच्या विकासाबद्दल मुंबईचे पालकमंत्री म्हणून आपण बोलतायत, या व्यतिरिक्त शिक्षणाचा एक महत्वाचा प्रश्न आहे की शिक्षकांसंदर्भात नेहमी शिक्षक उपोषण करतायत, आंदोलनं करतायत. त्यामध्ये जुनी पेन्शनचा एक मुद्दा आहे आणि दुसरा आहे विना अनुदानित शाळा. आता मी सुद्धा माझं उदाहरण, मी ज्या शाळेमध्ये शिकलोय ती देखील विना अनुदानित शाळा आहे. मागच्या 15 वर्षापूर्वी शिक्षकांची जी व्यथा होती तीच आज देखील आहे. डिसेंबर पासून त्यांना लाभ मिळेल असं आपण म्हणालात. नेमक्या यावरती सरकारच्या आगामी काळात काय पावलं? गोष्ट अशी आहे की ज्याला दिलं जातं तो आपल्याला काय मिळालं हे कधीच सांगत नाही आणि काय पाहिजे ते सांगतात. महाराष्ट्रामध्ये 20-20 वर्ष विना वेतन काम करणारे शिक्षक होते. या सगळ्यांना त्यांची मागणी होती 200 कोटीची. मी सगळ्याच्या सगळ्या शाळा शोधून काढल्या की ज्या ठिकाणी अशा तऱ्हेचे शिक्षक काम करतात आणि 1100 कोटीचं पॅकेज त्यांना दिलं. पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यांना आणलं. जे दुसऱ्या टप्प्यावर होते त्यांना त्याच्या पुढचा टप्पा दिला, त्याच्या पुढचा टप्पा दिला आणि ह्या वेळेला सुद्धा त्याचा पुढचा टप्पा आपण देतोय. मुळात जे लोक कधी एन्टायटल नव्हते त्यांना आपण सिस्टममध्ये आणलं. आणि म्हणून आपण मागताना काय दिलं हे सुद्धा लोकांना सांगितलं पाहिजे, नाहीतर लोकांना त्याचा विसर पडतो. जे शिक्षक सेवक आहेत 5,000 रुपयावर काम करत होते, 7,500 रुपयावर काम करत होते, आज त्यांना 18 आणि 20,000 रुपये स्टायपेंड मिळतं. हा बदल घडतोय. जिथं लायब्ररियनला पगार 1,500 रुपये होता आता 20,000 मिळतो. एवढंच नाही तर स्कॉलरशिप 500 रुपये मिळायची, मी आल्याबरोबर ती 5,000 आणि 7,500 केली. मुलांना सुद्धा प्रोत्साहन मिळालं पाहिजे. 500 रुपये 1,000 रुपयामध्ये मुलांना काय प्रोत्साहन मिळणार. म्हणून बघा, मुलांना पूर्वी फक्त बॅकवर्ड क्लासच्या मुलांना ड्रेस दिले जायचे किंवा दारिद्र्यरेषेखालच्या. आता आपण प्रत्येक मुलाला देतो. मूल हे मूल असतं, त्याला वाटतं माझ्या शेजाऱ्याला ड्रेस मिळाला मला का नाही. आम्ही हे डिफरन्स काढून टाकला. प्रत्येकाला आम्ही ड्रेस देतो. एवढंच नाही तर मी कोकणातून येतो तरी मी अनेक मुलांना अनवाणी पायाने शाळेत येताना बघितलेलं आहे. सगळ्या मुलांना शूज आणि सॉक्स देण्याची व्यवस्था केली. बदल अगणित होत आहेत. आता तर आम्ही मिड डे मीलला फक्त त्यांना खिचडी खायला मिळायची, आता आपण त्यांना सुरुवातीला सॅलड देणार आहे, त्यानंतर बिर्याणी देणार आहे, त्याच्यानंतर स्वीट डिश देणार आहे. मुलांच्या बद्दल काळजी घेतली केसरकरजी, आपण विद्यार्थ्यांच्या जे आता आपल्या संवादातून 2 प्रश्न निर्माण झाले त्यामध्ये एक शूज आपण त्यांना पुरवठा करणार. मात्र याआधी
एक गणवेश संकल्पना आपण राबवत आहात, ही खरंच कौतुकास्पद उपक्रम आहे. मात्र अद्यापही असे अनेक विद्यार्थी आहेत जिथपर्यंत ते गणवेशाविना आहेत. उद्या 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिवस साजरा होणार आहे, मात्र त्या ठिकाणी अद्याप देखील गणवेश पोहोचलेले नाही. एक गोष्ट अशी आहे की एक राज्य एक गणवेश ही संकल्पना अस्तित्वात येत असताना आम्ही पूर्वी शाळांना पैसे पाठवायचो आणि ते सुद्धा सप्टेंबर महिन्यातच खर्च व्हायचे. कोणी म्हणतं की 15 ऑगस्ट वगैरे, असं बिलकुल नाही. त्यांना ती पॉवर मिळत होती खरेदी करण्याची. पॉवर गेल्याचं दुःख असतंच, परंतु प्रत्येकाकडे गणवेश असतो गेल्या वर्षीचा आणि युजली ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मिळत असतो. परंतु मी अशी काळजी घेण्याचा प्रयत्न केला की ऑगस्ट जुलै, कारण 30 जूनला आपल्याकडे विदर्भात शाळा सुरू होतात, 15 जूनला त्याच्यानंतर शिवायला टाकले जातात, 15 ऑगस्टच्या पूर्वी त्यांना मिळावे अशी अपेक्षा होती आणि तसंच प्लॅनिंग केलं होतं. कारण यावेळीचे गणवेश हे महिला शिवणार आहेत. पहिल्यांदाच हजारो महिलांना, कदाचित ती संख्या लाखामध्ये जाईल, गणवेश शिकवण्याचं काम मिळालेलं आहे. त्याच्यामुळे हे पहिलंच वर्ष असल्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये पुढे मागे होऊ शकतं, परंतु आपल्या गणवेशातून आपल्या एका भगिनीला किंवा आपल्या एका मातेला काम मिळतंय ही कल्पना सुद्धा विद्यार्थ्यांना सुखावून नेणारी आहे. आम्हाला कल्पना नसते, कारण आम्ही फर्स्ट टाइम हा इनिशिएटिव्ह घेतला की महिलांकडून शिवून घ्यायचं. पुढच्या वेळेला तुम्ही बघाल की शाळा ज्या दिवशी सुरू होईल, आता आमची पद्धत काय की शाळा ज्या दिवशी सुरू होईल त्यावेळेला आम्ही त्यांना पुस्तकं देतो. तसंच पुढच्या वर्षी ज्यावेळेला शाळा सुरू होईल त्याच्या हातामध्ये गणवेश असणार, अशी आम्ही व्यवस्था करतोय. शेवटी ज्यावेळेला आपण अनेक गोष्टी नव्याने करत असतो त्यावेळेला कुठल्या त्रुटीस्वार राहतात. आपण महिला आर्थिक विकास महामंडळाला हे काम दिलंय, परंतु हे लाखो कपडे शिवण्याचं काम आहे. त्यांना सुद्धा अनुभव असा कधीच आलेला नव्हता, पण ते सुद्धा महिला खूप खुश आहेत. थोडंफार पुढे मागे झालं तर आम्ही निश्चितपणे दिलगीर आहोत, परंतु ही सिस्टम आम्ही बसवतोय हे महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वी जे गणवेश दिले जायचे हे सिंथेटिक क्लॉथचे असायचे, त्यामध्ये कमी दर्जाचे असायचे. आता आपण कॉटन मिश्रित गणवेश देतोय जे अत्यंत दर्जेदार असणार आहेत आणि स्काउट गाईडशी अनुकूल असल्यामुळे मुलांना वेगळा स्काउटचा ड्रेस विकत घ्यायला लागणार नाही. त्याच्यावर आम्ही स्काउट कॅप देतोय, स्कार्फ देतोय. अनेक गोष्टी नव्याने होत आहेत. नव्याने होत असताना काही अडचणी येतात, कारण आम्हाला सुद्धा हे सगळं नवीनच आहे. महिलांचं एम्पॉवरमेंट हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की थोडंफार अनेक जिल्ह्यांमध्ये पोहोचलेत, ज्या जिल्ह्यांमध्ये पोहोचलेले नव्हते त्यांना येत्या 15 दिवसामध्ये सर्व जिल्हे कव्हर करण्याच्या संदर्भात या माध्यमातून देखील रोजगार निर्मिती एका प्रकारे होते असं आपलं म्हणणं आहे. 100% होतं. महत्वाचं आहे. मात्र या व्यतिरिक्त शालेय पोषण आहार एक महत्वाचा मुद्दा आहे, ज्यातून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा असा त्याचा मुख्य उद्देश आहे. मात्र हल्ली आपण काही घटना ऐकलेल्या आहेत. खिचडीमध्ये उंदीर आढळला, आळ्या आढळल्या, अशा प्रकारचे प्रकार समोर येत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळण्याचा प्रकार आहे, हा निष्काळजीपणा आहे. आणि त्यातच आता अशा प्रकारे आगामी काळात अशा प्रकारच्या काही घटना होऊ नये, हे प्रकार रोखण्यासाठी नेमकी सरकारच्या वतीनं काय पावले असणार? एक मला आपल्याला गोष्ट सांगायची बघा, आपण असं म्हणताय परंतु प्रत्यक्षात असं कुठेही आढळून आलेलं नाहीये. बऱ्याच वेळेला काय होतं की कोणी एखादं टाकलेलं अन्न असेल आणि त्याच्यामध्ये कुठेतरी असं आढळलं, अदरवाईज आम्ही त्यांच्यावर लगेच ऍक्शन घेत असतो, कारण याचं रेग्युलर चेकिंग होत असतं. याची एक सिस्टम आहे. याच्यामध्ये सुद्धा काही होऊ शकतं, पण असं कधी घडलं तर त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन घेतली जाते, कोणालाही स्पेअर केलं जात नाही. आणि आम्ही आता मुळातच ह्याचा दर्जा वाढवतोय. बघा, त्या स्वयंपाक करणाऱ्या महिलांचा सुद्धा पगार मी 1000 रुपयाने वाढवला आता, आणि वाढवतोय त्यांचा पगार. परंतु आता आपण त्यांना 3 वेगवेगळे पदार्थ देतो, कारण नुसतीच खिचडी काय खात राहणार मुलं, तर त्यांना रोज वेगळा मेनू आणि 3 कोर्स मील आपण त्यांना देतोय. बदल होतोय. आपण सांगता त्या त्रुटी निश्चितपणे एवढ्या मोठ्या डिपार्टमेंटमध्ये जिथे 2 कोटी मुलं शिक्षण घेतात, थोडंफार कुठेतरी एखादा कर्मचारी हा निष्काळजी असू शकतो, पण त्याच्यावरून सर्वच लोकांना आपल्याला दोष देता येणार नाही. आपल्याला ह्याच्यामध्ये सिस्टम कशी इम्प्रूव्ह करायची हे ठरवायला लागेल. आणि आम्ही आता सर्वांना ट्रेनिंग देतोय, जेणेकरून आता आपण मोठ्या प्रमाणात एक मोहीम काढलेली आहे आणि कदाचित आम्हाला लवकरच त्याची दिल्लीवरून हे प्राप्त होईल की आम्ही आधुनिक स्वयंपाकघरं देतोय की ज्याच्यामध्ये झुरळ येणार नाही, ज्याच्यामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि चांगल्या संस्था ज्या सेंट्रल किचन चालवत आहेत त्यांना सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतोय. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना प्युअर व्हेज जेवण दिलं जातं, जे नॉनव्हेज खाणारी मुलं आहेत त्यांना अंडसुद्धा दिलं जातं. म्हणजे हा बदल कधी शालेय शिक्षणामध्ये कोणी विचार केला नव्हता की त्या मुलाला त्या एक अंड जरी असेल तरी तो मुलगा आनंदी होतो. एखादा मुलगा जर व्हेजिटेरियन नसेल, त्याला एखादं केळं जरी मिळालं तरी तो आनंदी होतो, त्याला ते पूर्वी कधीच फ्रूट मिळत नव्हतं. म्हणजे हा बदल घडतोय आणि हे घडत असताना कुठल्याही प्रकारे भावना दुखवल्या जाऊ नये म्हणून प्रत्येक मुलाच्या कार्डवर तो व्हेज आहे की नॉन व्हेज आहे हे ह्याचं मार्क केलेलं असतं. तो नॉन व्हेज असेल तर तो रेड कलर असतो आणि व्हेज असेल तर तो ग्रीन असतो.
कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्रीन ज्या ठिकाणी डॉट आहे त्याला अंड दिलं जाणार नाही, याची काय स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे. त्याच्यामुळे अनेक वेळेला काय होतं की नवीन प्रयोग केल्यानंतर पुढे मागे होतो. त्याचप्रमाणे मुंबई शहरामध्ये आपण आज संपूर्ण व्हेज देतोय. सेंट्रल किचन आहे तिथं आपण पूर्ण व्हेज देतोय. मुंबई शहर असेल, पुणे शहर असेल, तिथं आपण पूर्ण व्हेजिटेरियन जेवण देतोय. त्याच्यामुळे गैरसमज कोणी निर्माण करता कामा नये. जिथे सेंट्रल किचन आहे ते 100% व्हेजच आहे. म्हणजे जास्तीत जास्त व्हेजिटेरियन लोक ही मुंबईमध्ये राहतात, तर मुंबईला 100% व्हेज आहे. त्याच्यामुळे तिथं तक्रार येण्याचं कारण नाही. पुण्यासारखं शहर आहे 100% व्हेज आहे. नागपूरसारखं शहर आहे 100% व्हेज आहे. म्हणजे ही आपण काळजी घेतलेली आहे की ह्याच्यामध्ये कुठलंही मुलांना सुद्धा पौष्टिक खायला मिळालं पाहिजे. करोनाच्या काळात आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त अगदी व्हेजिटेरियन लोक सुद्धा अंडी खायला का लागले, त्याच्या एवढे प्रोटीन्स कशातच नसतात. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. अर्थात ह्याच्यावर वादविवाद होऊ शकतो, त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. पण मुलांना जे हवं ते तर त्यांना खायला दिलं पाहिजे. आजपर्यंत कुठल्या शिक्षण मंत्र्यांनी ही काळजी घेतली नसती, तेवढी मी घेण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्या घरातलं मूल, समजा माझा नातू शाळेत जात असेल तर त्याला ज्या सुविधा मिळाल्या त्या सर्वसामान्य मुलाला सुद्धा मिळाल्या पाहिजे, अशा भावनेतून मी काम करतो. एज्युकेशन हा काय माझं फील्ड नाही, परंतु एज्युकेशन जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करण्यासाठी जे जे करायला लागतं, मुलांच्या पाठीवरचा बोजा आजपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. करता आला नाही, मी तर करून दाखवलं. 60% बोजा कमी केला. त्याच्यासाठी स्पेशल पुस्तकांची निर्मिती केली, पुस्तकामध्ये वहीची पानं दिली, त्याचे 4 भाग केले, जेणेकरून फक्त एक एवढं छोटं पुस्तक म्हणजे कॉलेज बुक साईजचं, आणि ते घ्यायचं, आपला डबा घ्यायचा, बाटली घ्यायची आणि शाळेत जायचं. एवढं सुटसुटीत केलेलं आहे. काही एवढ्या मोठ्या रिफॉर्म्स करत असताना त्याला अनेक वर्ष द्यायला लागतात. मला तर 2-2.5 वर्ष मी शिक्षण मंत्री होऊन गेलो. परंतु एक सांगतो की पुढची पिढी आपल्याला घडवायची आहे, आणि म्हणून आपल्यासारखे चॅनल्स, म्हणजे मी उदाहरण देतो, आपले मालक हे स्वतः एक उद्योजक आहेत, बरोबर आहे ना, पण त्यांनी लोकांचं एक प्रबोधन व्हावं म्हणून या चॅनलची निर्मिती केली. तसंच मी सुद्धा एका चांगल्या इंडस्ट्रियल फॅमिलीमधून आलो. आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन मुलांसाठी, पुढच्या पिढीसाठी झालं पाहिजे म्हणून मी अनेक गोष्टी केल्या, करतोय. आणि या वर्षामध्ये आपल्याला आढळून येईल की पूर्ण अगदी मुलांना ज्यांना संगीताची आवड आहे संगीत मिळेल, ज्यांना ड्रामाची आवड आहे ड्रामा शिकायला मिळेल. त्याच्यासाठी सेलिब्रिटी स्कूल म्हणून आम्ही काढलेला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा चालू आहे. महावाचन उत्सव जो अतिशय आमचा ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे की मुलं नुसती टीव्ही हे बघत राहतात, मोबाईल, त्यांना वाचनाची आवड लावली तर आपला देश कुठल्या कुठे जाईल. अनेक सायंटिस्ट आपल्या देशामध्ये निर्माण होतील, नोबेल लॉरेट्स निर्माण होतील. ते महावाचन उत्सव स्वतः अमिताभ बच्चन त्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. म्हणजे आपण विचार करा की हे कधी घडत नव्हतं. मी बोलणं आणि अमिताभ बच्चननी बोलणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि आपल्याला 3 वर्ल्ड रेकॉर्ड हे आपल्या नावावर आहेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये शिक्षण खात्याच्या. तर हे सगळं घडतं आणि ही महाराष्ट्राची ताकद आहे. ही येणारी मुलं ही महाराष्ट्राची ताकद आहे आणि ते भवितव्य घडवतील आणि त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा असू शकला तर ते आपलं भाग्य आहे. आपण जे उपक्रम सांगितलात शाळेमध्ये, म्हणजे दप्तराचं ओझं कमी करणं, विद्यार्थ्यांसाठी हे कौतुकास्पद आहे, आवश्यक आहे. मात्र या व्यतिरिक्त थोडासा एक गंभीर प्रश्न नेहमी निर्माण होतो, सरकारी शाळांचा प्रश्न. सरकारी शाळांचा टक्का घसरतोय. कारण असं झालंय का की शाळेमध्ये ऍडमिशन घेत असताना विद्यार्थी असतील, पालक असतील, यांची ओढ खाजगी शाळा आणि इंग्रजी शाळेकडे जास्त आहे का? काही ज्याला पर्यायच नाही तोच सरकारी शाळेमध्ये जाते अशी परिस्थिती होते आणि त्यामुळे सरकारी शाळांचा टक्का घसरतोय. ही गंभीर बाब आहे. यासाठी आगामी काळात नेमकं आपण काय पावले उचलणार? यावर्षी आपण असं केलं की आपण 4500 इंग्लिश मिडियमचे टीचर्स घेतलेले आहेत. त्याच्यामुळे सेमी इंग्लिश हे आता आपण ते रिसोर्स पर्सन म्हणून काम करतील आणि इंग्रजी, सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे 3 विषय इंग्रजीमध्ये असतील, उर्वरित सगळे मराठी भाषेमध्ये असतील. पण ह्याच्याचबरोबर मला महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना सांगायचं आहे की इंग्रजी ही जगाची भाषा नाही. इंग्रजी ही इंटरनॅशनल कम्युनिकेशन लँग्वेज आहे. प्रत्येक देशाला स्वतःची भाषा असते आणि त्या देशातले 95 ते 98% लोक फक्त तिथली भाषा शिकतात आणि त्यांना कळते. मी आता जर्मनीमध्ये मुलं पाठवणार आहे, पण त्यांना मला अगोदर जर्मन भाषा शिकवायला लागेल. म्हणून पुढच्या काळामध्ये आपला सर्वात तरुण देश आहे आणि आपण जगाची सेवा करणार. तर जगातल्या प्रमुख भाषा जसं जर्मन आहे, जसं स्पॅनिश आहे, रशियन आहे, जॅपनीज आहेत, सगळ्या भाषा आपल्याला शिकायला लागतील तरच आपण जगाला सेवा देऊ शकतो. आणि ती व्यवस्था आम्ही आता स्कूल एज्युकेशन पासून करतोय. सॉरी, आपण आता अडॅप्ट स्कूल नावाची स्कीम काढली. लोक कशावरही टीका करत असतात. शिक्षकांचा काय संबंध होता अडॅप्ट स्कूलशी? कारण आम्ही काय खाजगी मॅनेजमेंट करणार नव्हतो, फक्त शाळेची परिस्थिती सुधारणार होतो.
तरी पण गैरसमज निर्माण केले गेले शिक्षक संघटनांमध्ये. सगळ्यांना मला समजावून सांगायला लागलं. त्याच्यामध्ये एवढी बदनामी झाली त्या योजनेची की अजून ते आमची योजना सुरू होऊ शकली नाही. आम्ही जर दर्जेदार स्कूल निर्माण करू शकलो ॲडॅप्टेड स्कूल स्कीम खाली, आपोआप मुलं आमच्याकडेच यायला लागणार. आता तर इन्फ्रास्ट्रक्चर लाखो शाळांना, म्हणजे जवळजवळ 75,000 स्कूल आहेत आमचे, 1,00,000 टोटल स्कूल्स आहेत. मग त्यांचं मेंटेनन्स करणं हे काय प्रत्येक वेळेला सरकार तिथं पोहोचू शकत नाही. खाजगी उद्योजकांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. त्या उद्योजकाचं नाव तिथं लागेल शाळेच्या मागे. झेडपी स्कूल असेल तर टाटा झेडपी स्कूल नंबर 1 किंवा रिलायन्स झेडपी नंबर 1 असेल, त्यांनी तिथं आवश्यक ते दुरुस्त्या करणं, तिथं आवश्यक आधुनिक मशिनरी देणं. आणि आता आपण सगळंच करतो. आपण रोबोटिक्स करतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतो, कोडिंग डिकोडिंग शिकवतो. परंतु एक जो शिक्का बसलेला आहे आपल्या शाळांवर, हा दूर केला पाहिजे आणि तो पुढच्या काळामध्ये निश्चित दूर होईल. असा देखील एक मतप्रवाह आहे की अनेक राजकीय नेत्यांच्याच असा देखील एक मतप्रवाह आहे की अनेक राजकीय नेत्यांच्याच शैक्षणिक संस्था आहेत आणि सरकारी शाळा या बुडाल्या की खाजगी संस्था चालतात, त्यामुळे जाणीवपूर्वक सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केलं जातं का, असा मतप्रवाह आहे. यावरती नेमकं आपण काय सांगा? पूर्वी असं असायचं की खाजगी शाळा सुरू करायची असेल तर त्यांना मंत्रालयामध्ये चक्रा मारायला लागायची. मी पहिला शिक्षण मंत्री आहे की एकाही माणसाला मंत्रालयात यायला लागत नाही. फाईल आणि एक गुलाबाचं फूल दिलं जातं आणि त्याची परमिशन दिली जाते. परंतु ह्याला सुद्धा लिमिट आहे. इझिली परमिशन दिलं म्हणून वाटेल तेवढ्या शाळा काढायच्या का? नाही. आता आम्ही खाजगी शाळा देण्याचं बंद केलेलं आहे. आमचा सर्वे सुरू आहे आणि जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच खाजगी शाळा दिल्या जातील, त्याच्यापेक्षा जास्त दिल्या जाणार नाही. परंतु सरकारी शाळेचा दर्जा वाढवण्याचं आमचं जे काम सुरू आहे, त्याच्यामुळे माझी खात्री आहे की हे जे काय शाळेत थोडंसं शिक्षणाचं आपण असं म्हणू की ते बिझनेस म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, तर स्कूल हा बिझनेस नाही. याच्या पुढच्या काळामध्ये अतिशय कडक असे नियम हे खाजगी शाळांसाठी सुद्धा करण्यात येईल. त्याचा दर्जा उत्कृष्ट राखण्यात येईल आणि ज्या शाळा चांगल्या चालतात त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल. पण विनाकारण जे लोक भरमसाठ फी आकारतात परंतु दर्जेदार शिक्षण देत नाहीत, त्यांना सुद्धा योग्य ती कार्यवाही त्यांच्यावर केली जाईल. नक्कीच. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की शिक्षकांची नियुक्ती ही मुळामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, त्यांना घडवण्यासाठी केली जाते. मात्र हल्ली अशा खूप तक्रारी शिक्षकांच्या माध्यमातून ऐकायला येतात की शिकवणीच्या व्यतिरिक्त त्यांना अनेक उपक्रमांमध्ये राबवलं जात आहे. मतदान याद्या गोळा करणे, कुठला सर्वे आहे किंवा अन्य कुठले शासकीय उपक्रम, यामध्ये शिक्षकांचा जास्त वेळ जातोय, अशी चर्चा, अशी तक्रार शिक्षकांच्या माध्यमातून होते. मूळ जो फोकस आहे तो आता दूर होतोय का आणि तितके आवश्यक शिक्षक महाराष्ट्रामध्ये सध्या आहेत का? नाही, आपल्याला मला अतिशय नम्रपणे एक सांगायचंय की पूर्वीची गोष्ट झाली. मी ज्यावेळेला मंत्री झालो त्यावेळेला इलेक्शन आणि सेन्सस या 2 गोष्टी वगळून शिक्षकांकडून कुठलंही काम करून घ्यायचं नाही असा दंड केला. अर्थात शाळेच्या संदर्भातलं तर त्यांना काम करायलाच लागेल ना. अनेक लोक शाळेचे जरी फॉर्म्स भरायचे असले तरी हे शिक्षक आहे तर असं नसतं. आपण डेडिकेटेड ज्याला शिक्षक होतो त्याला चांगला विद्यार्थी घडतो आणि त्याच्यामुळे अशी जी लोक असतील त्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला विचार करायला लागतो. मी पहिला शिक्षण मंत्री आहे ज्याने हे GR काढला की तुम्हाला कंपल्सरी चांगलं शिकवताच आलं पाहिजे. नाही शिकवता आलं तर तुम्हाला 100% पगारावर तुमचं पुन्हा एकदा ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देऊ. तरी पण सुधारला नाही तर 50% पगारावर तुमचं पुन्हा एकदा ट्रेनिंग घेऊ. तरी नाही सुधारला तर तुम्हाला सेवेतून कमी करण्यात येईल. शेवटी शिक्षकांना प्रोटेक्शन आहे, त्यांना आम्ही कधी कमी करत नाही. शाळा बंद पडली तरी टीचर्सचा पगार चालू राहतो. परंतु त्याच्याचबरोबर मुलांची काळजी घेतलीच पाहिजे, दर्जेदार शिक्षण दिलंच पाहिजे. याला पर्याय नाही. त्या बाबतीत अतिशय स्ट्रिक्ट आमचं सरकार आहे आणि आम्ही ते करून दाखवू. आपल्या महाराष्ट्रात पुस्तकप्रेमी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. मात्र मागच्या काही दिवसांपासून वारंवार या चर्चा होत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत की मनुस्मृतीचे काही श्लोक हे पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात, त्या संदर्भात याचं नेमकं काय कारण? आरोप केले जातात. चुकीचं परसेप्शन निर्माण करणं हा आता महाराष्ट्रामधला एक कॉमन हे झालेला आहे. मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक हा महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये नाही. जी कमिटी होती त्यांनी शासनाला अहवाल सादर करत असताना जो अहवाल होता त्या अहवालामध्ये त्यांनी एक श्लोक उद्धृत केलेला होता जो पाठ्यपुस्तकाचा भाग नाही, परंतु त्याचं व्यक्तिगत ते मत होतं. परंतु ते सुद्धा असं आहे की आमची हे असते स्टिअरिंग कमिटी असते, या स्टिअरिंग कमिटीकडे न येता हे डायरेक्ट ह्याच्यावर पडलं पब्लिक डोमेनमध्ये. याच्याबद्दल आम्ही कारवाई सुरू केलेली आहे, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली
आणि ज्यांनी हे लिहिलेलं होतं त्याला सुद्धा आम्ही तिथून निलंबित करण्याचं आम्ही निर्णय घेतलेला आहे. कारण मनुस्मृतीला कधी सरकार, कुठलंही सरकार मान्यता देऊ शकत नाही. त्याच्यामधले काही पार्ट्स एवढे वाईट आहेत की त्याच्यामुळे त्याच्यातला चांगला भाग असेल त्याच्याकडे सुद्धा लोक संशयाने बघतात आणि त्याच्यामुळे अशा गोष्टी अवॉइड करणं हे योग्य असतं. पण पुन्हा पुन्हा तेच सांगायचं, पुन्हा पुन्हा मनुस्मृती म्हणायचं. एकही पुस्तक दाखवा की ज्याच्यामध्ये मनुस्मृतीचा श्लोक आहे? अजिबात नाही आहे. काहीतरी गैरसमज होतोय की साईटवर जे टाकलं पब्लिक डोमेनमध्ये ती प्रस्तावना होती एका शिक्षकांनी लिहिलेली किंवा त्याच्यामधले एक्सपर्ट त्यांनी लिहिलेली आणि त्याच्याबद्दल त्याला शिक्षा देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे पुस्तकामध्ये हा भाग कधीच आलेला नाही किंवा पुढे येणार नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी वर्षानुवर्षापासून होत आहे. नेमका मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळेल असं आपल्याला वाटतं? एक गोष्ट असे की हा केंद्र शासनाचा भाग आहे. हा दर्जा मिळावा म्हणून आपण ज्ञानेश्वर मुळेजी आपले ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत आणि उत्कृष्ट साहित्यिक आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली आहे आणि ते सातत्याने याचा पाठपुरावा करतायत. तो लवकरात लवकर दर्जा मिळावा हा माझं सुद्धा आणि आमच्या सगळ्यांचीच ती एक मनापासूनची भावना आहे आणि त्याच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री महोदय प्रयत्न करतायत, उपमुख्यमंत्री महोदय प्रयत्न करतायत. तो लवकरच प्राप्त होईल याची मला खात्री आहे. पण मराठी भाषेचा मंत्री म्हणून दोन गोष्टी मी केलेल्या आहेत. एक म्हणजे 16 वर्ष मराठी धोरण प्रलंबित होतं. हे पहिल्यांदाच मराठी धोरण म्हणजे मराठी भाषा विभाग निर्माण झाल्यापासून महाराष्ट्राला मराठी धोरण नव्हतं. हे मराठी धोरण पहिल्यांदा महाराष्ट्राला दिलं. दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठीला नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय आपण जो परिषद असते ही परिषद सुरू केली. 2 वर्ष सातत्याने झाली आहे. सगळे आंतरराष्ट्रीय जे मराठी लोक राहतात एकामेकाशी जोडले गेले. इथं मराठी शाळा बंद पडतात परंतु अमेरिकेसारख्या ठिकाणी, जपानसारख्या ठिकाणी मराठी शाळा चालवल्या जातात. त्यांना मदत करण्याची भूमिका पहिल्यांदाच ह्या सरकारने घेतली. आज त्यांच्या परीक्षा सुद्धा माझ्या खात्यामार्फत घेतल्या जातात. मराठी भवन ही सगळ्यात मुंबईतली आयकॉनिक वास्तू ही आम्ही बांधण्याचा निर्णय घेतला. लवकरच त्याच्या बांधकामाला सुरुवात होईल आणि मरीन ड्राईव्हवरची सर्वात सुंदर बिल्डिंग ही मराठी भाषा भवन असेल एवढी मी आपल्याला खात्रीलायक सांगतो. मराठी साहित्यिक जे मुंबईला येतात त्यांना राहण्याची व्यवस्था नसते तर त्यांच्यासाठी आम्ही साहित्य भवन बांधतोय नवी मुंबईमध्ये. अनेक निर्णय आम्ही घेतले. साहित्य आपलं संमेलन असतं याला पूर्वी 50 लाख रुपये अनुदान दिलं जायचं, ते थेट 2 कोटी रुपये केलं. आपला जो बृहन महाराष्ट्र आहे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर राहणारी मराठी लोक आहेत त्यांना त्यांच्या संमेलनासाठी पैसे देण्याची व्यवस्था केली. म्हणजे जेवढं जेवढं काय मराठीसाठी करता येईल आम्ही करतोय आणि ह्याच्यातून निश्चितपणे एक आधार हा महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या मराठी माणसांना निर्माण होईल याची मला खात्री आहे. पात्रता आणि गुणवत्तेपेक्षा डोनेशनचा विचार करून शिक्षकांची नियुक्ती केली जाते अशी देखील चर्चा असते. शिक्षक भरतीच्या नावाखाली काही पैसे देखील उकळले जातात अशी चर्चा असते. मात्र आगामी काळात असे प्रकार रोखण्यासाठी आणि त्यामुळे दर्जा असलेल्या शिक्षकांची नियुक्ती व्हावी यासाठी आपण नेमकी काय पावले उचलणार आहात? एक गोष्ट अशी आहे बघा की ह्या ज्या खाजगी शाळा आहेत या खाजगी शाळांच्याकडून 100% असे प्रकार घडतात. मोजक्या शाळा आहेत ज्यांच्यामध्ये असं घडत नाही. उदाहरणार्थ कर्मवीर भाऊराव पाटलांचे रयत शिक्षण आहे तर त्यांनी एकाला एकच शिक्षक मागितला पण यांनी एकाला 10 शिक्षक पाहिजेत. का पाहिजेत? एक शिक्षक तर तो मेरिटवरच आलेला असतो आणि 9 लोक त्याच्यामुळे डिस्क्वालिफाय होतात. म्हणून मी 10 वरून 3 वर संख्या आणली. कोर्टामध्ये जाऊन हा निर्णय रद्द करण्यात आला. तर आम्ही आता आमच्या नवीन म्हणजे त्यांचे टेक्निकल गोष्टीवर हा निर्णय रद्द करण्यात आला की आमचे रूल्स आहेत ते सर्क्युलर काढून बदलता येणार नाही. तर आम्ही रूल्स बदलायला घेतलेले आहेत. लवकरच फक्त 3च नावं जातील आणि माझी तर इच्छा आहे की एकच नाव जावं. जो गुणवत्तेमध्ये आहे त्यालाच ती नोकरी मिळावी. कारण पगार 100% आम्ही देतो. त्यांच्याकडून पैसे घेण्याचा कोणी अधिकार दिला ह्या लोकांना? आणि हे सुद्धा करणारा मी पहिला शिक्षण मंत्री आहे की ज्याने हे आणलं की 10 नाही देणार आम्ही 3च देणार. आम्ही सगळ्या सुविधा देतो शिक्षकांना पण त्याच्याचबरोबर संस्थांना सगळ्या सुविधा देतो. परंतु त्याच्याचबरोबर ह्याच्यावर कंट्रोल पाहिजेच ना. अशाही काही ठिकाणची परिस्थिती आपण पाहिलेली आहे की 7 वर्ग 2 शिक्षक, 5 वर्ग 1 शिक्षक. शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या प्रगतिशील महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे. शिक्षकांच्या अद्यापही नियुक्त्या झालेल्या नाहीत. अनेक ठिकाणी जागा रिक्त आहेत. त्यावरती काय करणं आवश्यक? एक आहे की बघा महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी भरती शिक्षकांची ही माझ्या काळामध्ये झाली. अगदी त्यातले जिल्हा परिषदेचे शिक्षक हे सगळे रुजूसा झाले. त्यांची संख्या 20,000च्या आसपास आहे. म्हणजे 16 की 18,000 आहे, मला नेमकं आठवत नाही. काही शिक्षकांच्या भरतीच्या बाबतीत स्टे आहे. तो स्टे उठला की लगेच त्यांची भरती सुरू होईल.
आणि खाजगी शाळा आहेत त्यांच्या भरतीला आता सुरुवात झाली, ज्याच्याबद्दल तुम्ही आता उल्लेख केला की पैसे घेतले जातात म्हणून. कोण घेणारे लोक दोषीच आहेत, परंतु त्यांची सुद्धा भरती आम्ही करून देतोय. आणि त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरती झालेली आहे. आणि तुम्ही त्या शाळा ज्या म्हणता की ज्याच्यामध्ये वर्ग जास्त असतात आणि शिक्षक कमी असतात, त्या शाळांमध्ये मुलांची संख्या किती असते सांगा? 7 असते, 8 असते, 9 असते, 1 असते, 4 असतात, तरी पण आम्ही तिथे शिक्षक देतो. परंतु मी शिक्षण मंत्री झाल्यानंतर एक निर्णय असा घेतला की एक परमनंट शिक्षक आणि एक टेम्पररी शिक्षक हा शाळेला देण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्याच्यामुळे किमान 2 शिक्षक हे प्रत्येक शाळेत राहतील. एकतर तो निवृत्त शिक्षक असेल किंवा तो नव्याने डीएड झालेला किंवा बीएड झालेला असेल. हा एक भाग अतिशय महत्वाचा. आणि दुसरा महत्वाचा निर्णय घेतला एक म्हणजे शाळेमधल्या बदल्या 100% रद्द करायचा. त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळातली भरती ही डिस्ट्रिक्ट निहाय भरती होईल. त्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला राहायचं असेल तरच तुम्ही यायचं. आणि ही सुद्धा भरती झाली, त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्टच्या बाहेर जाता येणार नाही असं त्यांच्याकडून ॲफिडेव्हिट घेतलेलं आहे. त्यामुळे हे जे काही अनेक वर्ष चालू होतं, हळूहळू त्याला कंट्रोल आणण्याचं काम चालू झालेलं आहे. केसरकरजी, शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, बंड झालं, निष्ठावंतावर अन्याय होतोय असा सूर सर्व आमदारांचा होता. आणि त्यावेळी एक महत्वाचा रोष सर्व आमदारांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात होता की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमुळे खूप त्रास होतोय, तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतोय. अक्षरशः रामदासभाई कदम यांनी तर त्या व्यथा सांगताना त्यांना अश्रू आले होते. मात्र आता महायुतीच्या काळामध्ये म्हणजे महाविकास आघाडीमधली अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि महायुतीमधली अजित पवार यांची राष्ट्रवादी यातला नेमका अनुभव आणि फरक नेमका आपला कसा आहे? एक गोष्ट अशी आहे बघा, त्यावेळेला नामधारी मुख्यमंत्री होते, सगळे निर्णय अजितदादा घेत होते. आता मुख्यमंत्री, आता ते फायनान्स मिनिस्टर आणि डेप्युटी सीएम आहे. आणि त्याच्यामुळे नॅचरली ज्यावेळेला तुमच्याकडे सार्वभौम सत्ता असते त्यावेळेला आपला पक्ष वाढावा म्हणून कोणीतरी प्रयत्न करणारच. पण आता युतीची सत्ता आहे आणि त्याच्यामुळे सर्वांना समान न्याय द्यायलाच लागतो. त्याच्यामुळे दादांच्या बरोबर मी सुद्धा काम केलंय, दादा अत्यंत दिलदार आहेत, परंतु त्याच्याच बरोबर आपला पक्ष जोमाने वाढवणं हा सुद्धा त्यांचं एक पद्धत राहिलेली आहे काम करतानाची. आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झाला होता. त्यावेळेला आमचे मुख्यमंत्री होते ना, त्यांनी आपले अधिकार का नाही वापरले? रोष त्यांच्यावर जास्त नव्हता. तुम्ही मुख्यमंत्री असून तुमचे अधिकार वापरू शकत नाही, तुम्ही नामधारी मुख्यमंत्री होता, हा रोष जो होता, ही खदखद होती. आणि त्याच्यामुळे हा निर्णय घेतला गेला की आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे तर त्यांनी आपलं पॉवर आपल्या सत्तेसाठी वापरलेच पाहिजे, आपल्या पक्षासाठी वापरलेच पाहिजेत. मी तुम्हाला आता एक मीटिंग करून आलो कबुलातदार गावकर, त्या प्रश्नामध्ये हजारो शेतकऱ्यांना त्यांची जमीन मिळालेली नव्हती. आमचं सरकार जाता जाता म्हणजे त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि आम्ही परत निवडून आलो होतो. दुर्दैवाने आमच्या आपापसातल्या मतभेदामुळे आमचं सरकार पुन्हा त्यावेळेला आलं नाही. परंतु शेवटच्या दिवशी मी निर्णय घेऊन घेतला आणि शेवटच्या 6 महिन्यातले निर्णय स्थगित केले नवीन सरकारने. 2.5 वर्षामध्ये ती बंदी त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी उठवली नाही. ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला ती उठवली गेली. हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळाला. काही करायचंच नाही तर मग नाराजी होणारच ना. आमची शेवटी बांधिलकी आमच्या लोकांची असणार. कोकणातले शेतकरी आहेत, मी का थांबणार सांगा तिथं? मी 7-8 वेळा गेलो, स्थगिती उठवा, त्यांची जमीन आहे, त्यांना गेली पाहिजे, नाही उठवली गेली. हा फरक आहे. मग हे जे असतं याच्यावर रिॲक्ट व्हायला लागतं, कारण नाहीतर आपण राज्य करू शकणार नाही. आपण लोकांसाठी किती लोकाभिमुख निर्णय झाले सांगा गेल्या 2.5 वर्षामध्ये. प्रत्येक निर्णय जे जे लोकांनी मागितलं ते लोकांना मिळालं, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभेमध्ये रॉंग पर्स्पेक्टिव्हने काही झालेलं असेल, परंतु राज्य शासनाबद्दल नाराजी नाहीये, ही वस्तुस्थिती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आता विषय निघाला तर आधी महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप हे 2 पक्ष होते. आता राष्ट्रवादी महायुतीमध्ये ऍड झाले, सहभागी झालेली आहे. आणि त्यानंतर दबक्या आवाजात अशी चर्चा सुरू होती. आरएसएसच्या मुखपत्रात देखील ते सांगण्यात आलं की राष्ट्रवादी अजित पवार आल्यामुळे महायुतीचं निवडणुकीमध्ये लोकसभेला फटका बसला, नुकसान झालं. आपल्याला वाटतं का नुकसान झालं? एक गोष्ट अशी आहे बघा की निवडणुकीमध्ये आयडियोलॉजीला सम महत्व असतं. शिवसेना आणि भाजप ही सेम आयडियोलॉजी आहे, तीच आयडियोलॉजी राष्ट्रवादीची नाही आहे. आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, कारण डिफरंट आयडियोलॉजी आहे. आणि आमची आयडियोलॉजी सेम असल्यामुळे लोकांनी ते ऍक्सेप्ट केलेलं होतं. आता हा निर्णय का घेतला गेला ह्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन झालं, ही वस्तुस्थिती आहे. पण पुढच्या काळामध्ये दादांनी स्टेटमेंट दिलेली आहेत की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामुळे हा मुद्दा आता निघून गेलेला आहे. आणि दुसरी जी गोष्ट घडली की बारामतीमध्ये सीट उभी केल्यामुळे त्याचा फटका सुद्धा दादांना बसला.
म्हणजे तो फटका केवळ आमच्या याच्यामुळे बसला असं नाही, की लोकांची अपेक्षा होती की त्यांनी पवार साहेबांच्या विरुद्ध सीट उभी करू नये आणि त्याच्यामुळे सहानुभूती ही पवार साहेबांना गेली. पण ह्या गोष्टी असतात, ह्या नंतर लक्षात येतात. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा म्हटलं की माझी चूक होती की बारामतीमध्ये सीट उभी करायला नको होती. आता हे त्या त्या क्षणी त्या त्या वेळेला ते निर्णय घेतले जातात. काही लोक ऍक्सेप्ट, पण मी बारामतीतल्या लोकांना बोलताना ऐकलेलं आहे की लोकसभेला पवार साहेब आणि विधानसभेला अजितदादा. लोकांचं प्रेम दादांवर आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कुठलंही कारण नाही. आता आपण आयडिओलॉजीचा विषय काढलात, विचारधारेचा मुख्य त्यामध्ये. मात्र आता वेगळ्या विचारधारेच्या पक्षासोबत निवडणुका लढताना नेमकी आपल्यासमोर काय काय आव्हानं असतात? बघा, आमच्या समोर आव्हानं काहीच नाही, कारण दादा येण्यापूर्वी सुद्धा आमची मेजॉरिटी होती, दादा आल्यानंतर सुद्धा मेजॉरिटी आहे आणि ती मेजॉरिटी आमची तशीच राहणार. कारण 200 पेक्षा अधिक सीट होत्या. लोकसभेमध्ये काही ध्रुवीकरण झालेलं होतं. ह्या ध्रुवीकरणामुळे सीट गेल्या, परंतु 140 सीट तरी पण आमच्या आल्या ना. आणि ध्रुवीकरण करणारी लोक एका ठराविक पॉकेटमध्ये राहतात. त्या एका विधानसभेवर ते इफेक्ट करू शकतात, एंटायर लोकसभेवर नाही. ते लोकसभेमध्ये तो इफेक्ट झाला तर विधानसभेमध्ये जाणवणार नाही. एक 5-10 सीट कमी होतील त्यांचं पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे, त्याच्या पलीकडे नाही. आणि त्यांनी सुद्धा राष्ट्राचा विचार केला पाहिजे. नुसतंच ज्या प्रकारे त्या भडकवण्यात आलं, हे भडकवणं चुकीचं आहे. आणि ते त्यांना लवकरच त्याची जाणीव होईल की कधी भारतामध्ये वेगळी वागणूक दिली जात नाही, सर्व धर्मियांना समान वागणूक दिली जाते आणि ते आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. आणि ती ज्याला जाणीव होईल त्याला हे जे लोक निवडून आलेले आहेत हे केवळ मताच्या ध्रुवीकरणावर निवडून आलेले आहेत. आणि ह्या लोकांना सुद्धा कळलं की आमचा ज्याला विषय होतो त्याला हे लोक पळून जातात, कारण यांच्या मूळ बेस यांच्यापासून निघून गेलेला आहे. आणि ते पुढच्या निवडणुकीमध्ये लोकांना प्रत्यक्षात दिसेल. केसरकरजी, खरं तर आता एक महत्वाचा मुद्दा आहे. कोकणाच्या राजकारणाचा जेव्हा विषय निघतो त्यावेळी नारायण राणे आणि दीपक केसरकर यांचा वाद हा महाराष्ट्रासाठी काही नवे नाही. वर्षानुवर्षे हे वैर राहिले. आता आपण एकत्र आहात, राजकीय समीकरणं बदलली की हे सर्व गोष्टी बदलतात का? नेमकं हे वैर आपण कसं मिटवलं? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की राणे साहेबांनी जे कोकणासाठी काम केलं ते कोणीही नाकारू शकणार नाही. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वैचारिक मतभेद झालेले होते आणि मी वारंवार बोलून दाखवलेलं होतं की हे फक्त वैचारिक मतभेद आहेत, हे व्यक्तिगत मतभेद नाही. आणि त्याच्यामुळे राणे साहेबांनी लोकसभेला उभं राहावं हे सांगणारा मी पहिला कार्यकर्ता आहे. की एक नेता की माझ्या पॉलिटिकल फाईटमुळे त्यांचं नुकसान झालं असलं तरी कोकणासाठी त्यांचं योगदान आहे, तर माझ्या हातून जे घडलं असेल ते सुद्धा दुरुस्त माझ्याच हातून झालं पाहिजे, ही देवाची माझ्यावर कृपा आहे. आणि मी ते होऊ शकलं. मी त्याला सुद्धा सांगितलं होतं की राणे साहेबांनी उभं राहावं, रत्नागिरीमध्ये जे काही डेफिसिट येईल ते सिंधुदुर्गमध्ये भरून काढलं जाईल. कारण आम्हाला दोघांनाही मानणारे, माझ्यापेक्षा राणे साहेबांना जास्त मानतात, दोघांनाही मानणारे मोठा वर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहतो. आणि आम्ही हे दाखवून देऊ आणि प्रत्यक्षात आम्ही ते दाखवून दिलं. म्हणजे 1 लाखाचं डेफिसिट रत्नागिरी जिल्ह्यांनी राणे साहेबांना दिलं तर 1,40,000चं मताधिक्य हे आम्ही दिलं आणि ते परत 40-50 हजार मतांनी निवडून आले. हे आम्ही करून दाखवलं. बोलायचं नसतं, करून दाखवायचं असतं. आज आम्ही खूप जवळ आलोय, पण ह्या जवळ येण्यामागे मेहनत सुद्धा आहेच ना. आणि मनापासून तुमचं मन चांगलं पाहिजे. त्यावेळेचं ज्या पद्धतीने कार्यकर्ते वागत होते त्यावेळेला कार्यकर्त्यांनी असं वागू नये हे माझं म्हणणं होतं. आणि त्यावेळेस फाईट झाल्यानंतर आज कुठलाच कार्यकर्ता वाईट वागत नाही. बा कुठल्या तुम्हाला मारामारीच्या घटना दिसतात का, कोणाला धमकवल्याच्या घटना दिसतात का? दिसत नाहीत. याचं कारण कार्यकर्ता काय वागतो हे शेवटी नेत्यावर येत असतं. आणि त्याच्यामुळे त्या संघर्षातून हे सगळं निर्माण झालेलं होतं. आता तो फेज संपलेला आहे. राणे साहेब आज जरी मंत्री नसले तरी मंत्री होते त्या काळामध्ये भरून भरून त्यांनी दिलेलं आहे आणि पुढे ते मंत्री होऊ शकतात ना. आज खासदार आहेत, उद्या एक्सपान्शन मध्ये त्यांना मंत्री घ्यावं अशीच आमची इच्छा असणार. आणि त्याच्यामुळे कोकणाचा विकास हा आपापल्या मधल्या जे दुरावा होतो याच्यामधून विकासापासून आपण दूर जातो. आम्ही सगळे एकत्र येतोय, त्याच्यामुळे विकास सुद्धा तेवढ्याच स्पीडने होईल याची मला खात्री आहे. कारण कोकणासारखी भूमी कुठेच नाही. इथं समुद्र आहे, त्याच्यामुळे मासेमारी आहे, इथं पर्यटन आहे, इथं उत्कृष्ट वनसंपदा आहे, इथं उत्कृष्ट हॉर्टिकल्चर आहे, उत्कृष्ट ऍग्रिकल्चर आहे. कोकणामध्ये काही नाही असं काहीच नाही आहे. फक्त त्याला एक दिशा देण्याची गरज आहे आणि ती दिशा देण्याचं काम आम्ही करतोय आणि अगदी खालच्या स्तरावरून हे काम करतोय. आणि तुम्ही लवकरच बघाल की आज सुद्धा आमच्याकडे कुठल्याही इंडस्ट्रीज नसताना पर कॅपिटा इन्कम मध्ये आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये 5व्या क्रमांकावर आम्ही येतो. याचं कारण निसर्ग संपत आहे. तर पुढच्या काळामध्ये 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकावर यायला आम्हाला कुठल्याही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही.
असं माझी खात्री आहे. लोकसभा निवडणुका झाल्या, निकाल आलं, मात्र या दरम्यान महाविकास आघाडी विशेषतः इंडिया आघाडीच्या माध्यमातून संविधान धोक्यात आहे अशा प्रकारचा एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आला असं महायुतीचं म्हणणं आहे आणि त्याचा काही प्रमाणात फटका देखील बसलाय. मात्र आगामी काळात विधानसभा निवडणुकांमध्ये नेमकी आपल्याला या संदर्भात काय काय आव्हानं असणार आहेत, लोकांपर्यंत आपण लोकांचा जो गैरसमज होतोय असं महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं होतं, ते दूर करण्यासाठी आपण काय करणार आहात? दोन गोष्टी आहेत बघा, महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आरक्षण दूर केलं जाईल हा जो एक समज निर्माण केला तो फार चुकीचा होता. असं कधी होऊच शकत नाही की आरक्षण रद्द करता येतं. आणि बाबासाहेबांनी जी घटना निर्माण केलेली आहे ती घटना कोणीही बदलणार नाही. हे चुकीचं, एखादा छोटीशी व्यक्ती असते. हल्लीच एका व्यक्तीने आम्ही जी माझी लाडकी बहीण योजना मागे घेणू तुम्ही जर आम्हाला मतदान नाही केलं तर, असं सुद्धा व्यक्त करणारे लोक आहेतच ना. आणि मग ते आमच्या शासनाचं मत आहे असंही खोटा नॅरेटिव्ह सेट करता येईल. खोटा नॅरेटिव्ह एक दोन लोकांच्या भाषणामधून सेट झाला, त्याचा लगेच एकतर खुलासा करायला पाहिजे किंवा त्यांना त्या पदावरून काढायला पाहिजे होतं, पण ते घडलं नाही. आम्ही आता ह्याच्यापासून बोध घेतलाय. असं पुन्हा आता आपण विषय काढला लाडकी बहीण संदर्भात असं वक्तव्य करण्यात आलं रवी राणा आहेत, मात्र त्यांना मग काही समज देण्यात आली का? कारण अशा प्रकारचा मला चुकीचा माहिती नाही, कारण ती समजतो तो पक्ष देत असतो. त्यांना दिली की नाही दिली मला कसं समजणार. ते सहयोगी आहेत, ते काय कुठल्या पक्षाचे सदस्य नाहीत, ते अपक्ष आहेत, परंतु भाजपचे सहयोगी आहेत. त्याच्यामुळे बघा, लहान मुलाचे आपण कान पिरगळतो, कशासाठी पिरगळतो? प्रेमाने पिरगळतो की पुन्हा असं बोलू नको म्हणून. ते प्रेमाने ते घडलं असेल असं मी समजतो. निष्ठावंतांना डावललं गेलं, निष्ठावंतावर अन्याय होतोय, खऱ्या आणि जुन्या शिवसैनिकांकडे दुर्लक्ष होतोय असं म्हणत शिवसेनेमध्ये उभी फूट झाली, बंड झालं. अशी आपल्याकडे नेमकी काय उदाहरण किंवा आपला काय अनुभव आहे का की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांच्यावरती अन्याय होत होता आणि आता ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत आणि त्यांना आता न्याय मिळतोय निष्ठावंतांना विशेष करून? 100% न्याय मिळतो. आपण बघा की ज्या ठिकाणी ते हे देऊ शकले नाहीत, खासदारकीच्या सीट देऊ शकले नाहीत, ताबडतोब त्यांना MLC बनवलं. ज्या लोकांनी शिवसेना घडवली आज सगळेजण शिंदेच्या बरोबर आहेत. आज नवीन पिढी जी आहे ती तिथे राहिली आहे आणि त्यांच्यावर कुठले झेंडे असतात? हिरवे झेंडे असतात. मिरवणुका बघा, मिरवणुकीमध्ये भगव्या झेंड्यापेक्षा हिरवे झेंडे जास्त होते, कारण ते नवीन कॉम्बिनेशन आहे. हे कॉम्बिनेशन बाळासाहेबांना कधीही मान्य नव्हतं. हे जे तुष्टीकरण आहे, तुष्टीकरणाचा सगळ्यात मोठा विरोधक कोण असेल भारतामध्ये तर ते बाळासाहेब होते. आणि म्हणून त्यांचं नाव घेण्याचा अधिकार हिरवे झेंडे हातात घेऊन मिरवणुका काढणाऱ्यांना नाही, किंवा बॉम्बस्फोटामध्ये हल्ल्यामध्ये असलेल्या आरोपींना घेऊन प्रचार करणाऱ्यांना नाही, असं मला वाटतं. कारण बाळासाहेब हा एक विचार होता. बाळासाहेब एक धगधगतं व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी आपला विचार कधीच सोडला नाही. सत्तेवर 100 वेळा लाथ मारली परंतु आपल्या विचाराशी ठाम राहिले, म्हणून ते हिंदू हृदय सम्राट आहे. आणि म्हणून त्यांच्या विचारावर आम्ही चालतो आणि आम्ही त्यांच्या विचारावर चालत राहू. आम्ही कधीच ही ऍडजस्टमेंट केलेली नाही आणि पुढेही कधी करणार नाही. आणि त्याच्यामध्ये काय धर्माधर्मामधला वैर नाही आहे, ही विचारांची लढाई आहे. आपण आपल्या देशाशी, बाळासाहेबांची हिंदुत्वाची व्याख्या काय होती की हा भूमीशी जो प्रामाणिक आहे तो हिंदू, तो ख्रिश्चन आहे, तो मुस्लिम आहे, हा प्रश्न नसतो. आणि ते जे हिंदुत्व आहे, मग तुम्ही बॉम्बस्फोटवाल्याला जर बरोबर घेतलं तर काय हिंदुत्व शिल्लक राहिलं सांगा? मग त्यांचं हिंदुत्व हे हिंदुस्थानशी जोडलेलं होतं आणि ते आमचं हिंदुत्व सुद्धा हिंदुस्थानशी जोडलेलं हिंदुत्व आहे. नक्कीच. आता लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या, विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत. थोडं कॅल्क्युलेटिव्ह बोलूया आपण. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेनं म्हणावं तितक्या जागा लढल्या नाहीत, भाजपच्या तुलनेमध्ये कमी जागा लढल्या, मात्र पूर्ण महायुतीमध्ये शिवसेनेचं स्ट्राईक रेट हे सर्वात जास्त होतं. आगामी काळात जागा वाटपामध्ये, या विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपासंदर्भात शिवसेना मोठा भाऊ असणार का? नाही, बघा, आपल्याला एक गोष्ट मान्य केली पाहिजे की भाजपचे एकंदरीतच निवडून येण्याची क्षमता किंवा आमदार हे आमच्यापेक्षा जास्तच. कारण तो मोठा भाऊ काय आहे तर मोदी साहेबांचं जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे भाजप मोठं करण्यामध्ये ते 100% आहे. तिथं कोण दुमत करूच शकत नाही, कारण ते मोदी साहेब म्हणून ती मतदान केलं जातं. ते कुठल्याही पक्षाकडे बघून मतदान केलं जातं आणि त्याच्यामुळे सीट जास्त या भाजपला दिल्या जाणारच. आणि निवडून सुद्धा त्यांच्या येणार, आमच्या सुद्धा येणार. शेवटी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हे एक आगळं वेगळं कॉम्बिनेशन आहे. एकाकडे बुद्धिमत्ता आणि एकाकडे काम करण्याची जबरदस्त कॅपॅसिटी, हे ते कॉम्बिनेशन आहे. अधिक अजितदादांची त्याच्यामध्ये भर पडली आहे. म्हणजे आमचं कसं होतं की पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत आपले मुख्यमंत्री काम करत असतात. सकाळी 5 वाजता अजितदादा उठतात आणि ते 7ला कामाला लागतात. आणि ते 7ला कामाला लागल्यानंतर 10 पासून जो फडणवीस साहेबांचा दौरा सुरू होतो
तो रात्री 10-11 पर्यंत असतो. त्याच्यामुळे हे 24/7 सरकार आहे, जे जनतेच्या कामासाठी नेहमी सज्ज असतं, एवढं मला निश्चितपणे वाटतं. एक महत्वाचा मुद्दा आहे. मागच्या 2 वर्षात म्हणजे बंड झाल्यापासून एक चर्चा वारंवार होते, खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न खूप वेळा अवघ्या महाराष्ट्राच्या मनात देखील आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग खूप चर्चा झाल्यात. मात्र शिवसेना विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून वारंवार एक सांगण्यात आलं की फक्त निवडणुका येऊ द्या, जनता दरबारी याचा निकाल लागेल. आता लोकसभा निवडणुका झाल्यात, खरी शिवसेना कोणाची याचा निकाल लागला वाटतं का? निकाल लागला ना. 13 जागा आम्ही एकामेकाच्या विरोधात लढवल्या, त्यापैकी 7 आम्ही जिंकल्या, 6 त्यांनी जिंकल्या. प्रकाश आंबेडकर यांनी आणि 6 नुकतंच एक जिंकत वक्तव्य देखील केलं होतं असताना- त्या संदर्भात. 6 जिंकत असताना कोणाच्या मतावर जिंकल्या हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. ती ओरिजिनल शिवसेनेची मतच नाहीत. म्हणजे तसं जर ती मतं बरोबर नसती तर 13च्या 13 जागा आम्हीच जिंकल्या असत्या. ती मतं वजा करा ना त्याच्यातून. अनेक ठिकाणी असं होतं की 900 जर पेटीमध्ये मतं असती तर आम्हाला फक्त 9 मिळाली त्या अशा हे झालेल्या म्हणजे फतवा काढलेल्या भागामध्ये, आणि त्यांना 887 मतं मिळाली, 881 मतं मिळाली. असंही झालेलं आहे. महाराष्ट्राला एका गोष्टीचा अचंबा आहे की आता कोणी कोणावरती काहीही टीका केली, काहीही आरोप केले तर एकतर ते काल तुमच्यासोबत होते, अन्यथा ते उद्या तुमच्यासोबत असू शकतात, याची शक्यता नाकारता येत नाही. असं सध्याचं राजकारण झालंय. आता कोणी जर राजकारणात येणार असेल तर त्यांना नेमकं आपण सध्याच्या राजकारणावरून नेमकं काय संदेश द्याल? नाही, एक गोष्ट आहे बघा, राजकारणामध्ये यायचं असेल तर लोकांच्या हितासाठी यायचं, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. आणि असे जर लोक आली राजकारणामध्ये तर ती कुठल्या पक्षाची असतात ही महत्वाची नसतात. ते राज्याच्या हिताच्या दृष्टीने कॉन्ट्रीब्यूट करू शकतात आणि ते केलं जावं. महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने महान राष्ट्र आहे. आपल्याला ते महान बनवायचं आहे. हा विचार घेऊन आपल्याला पुढे जायला लागेल आणि ते करण्यासाठी खूप मेहनत करायला लागेल. आणि ती मेहनत आजचे मुख्यमंत्री करतायत, उपमुख्यमंत्री करतायत. आज बघा किती फरक पडलाय, मुंबईमध्ये किती फरक पडलाय, पर कॅपिटा इन्कम आपलं कसं वाढतंय, किती इन्व्हेस्टमेंट ज्यादा आपल्याकडे आलेली आहे, हे लोकांनी डोळसपणे बघितलं पाहिजे. केवळ भावनेच्या भरात भडकवत जायचं, वेगवेगळ्या जातीमध्ये फूट पाडायची, हेच राजकारणात इलेक्शनच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आणि हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, एवढं मी आपल्याला 100% सांगू इच्छितो. जातीपातीचा विषय काढलात आपण. जातीपातीमध्ये फूट निर्माण झाली आणि त्यामुळे मराठवाड्यात आपण लोकसभा निवडणुकीत पाहिलात की मराठा आरक्षणाचा मुद्दा जरांगे फॅक्टर म्हणता येईल. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात महायुतीला फटका बसला. विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्याचा फटका आपल्याला बसेल वाटतं का? बघा, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक फरक असतो की विधानसभेमध्ये इंडिव्हिज्युअल जो कॅन्डिडेट असतो त्याला खूप महत्व असतं, त्याला मानणारी लोक असतात. आणि हे मतदान हे जातीपातीच्या पलीकडे जाऊन हे मतदान होत असतं. आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. 10% वेगळं आरक्षण हे मराठा समाजाला दिलेलं आहे आणि ते आता स्वतः टिकलेलं आहे. नोकरीमध्ये त्यांना संधी मिळते, त्यांना शिक्षणामध्ये संधी मिळते, फक्त पॉलिटिकल आरक्षण नाही आहे. तर हे तर पूर्वीपासूनच माहिती होतं की आम्ही शिक्षणासाठी आरक्षण देऊ, आम्ही तुम्हाला नोकरीसाठी आरक्षण देऊ. आणि आपला शब्द खरा करून दाखवणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो सुद्धा मराठा समाजाचा आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर त्यांनी प्रतिज्ञा केलेली होती आणि प्रतिज्ञा खरी करून दाखवली. आता शिवसेना ही काँग्रेसच्या सोबत एकत्र आहे सध्या महाविकास आघाडीमध्ये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. मात्र यावरून खूप टीका केली जाते की काँग्रेससोबत एकत्र कशी काय. मात्र थोडी जर पार्श्वभूमी पाहिली आपण, मुळामध्ये खरंच काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात इतकं हार्डवेअर होतं का की हे देखील केवळ इतर 2 वेगळ्या विचारधारेच्या पक्षाप्रमाणेच आहेत? कारण आणीबाणीच्या वेळी शिवसेनेने दिलेला पाठिंबा आहे, प्रणव मुखर्जी यांच्या वेळीचा पाठिंबा आहे, राष्ट्रपती प्रतिभा देवसिंग पाटील यांच्या वेळी दिलेला शिवसेनेने पाठिंबा आहे. यावरून नेमकं आपण काय सांगतो? हे बघा, पाठिंबा हा बाळासाहेबांनी त्या वेळेला त्या परिस्थिती बघून दिलेला पाठिंबा होतो. की एकदा मराठी एक आपली महिला या राष्ट्रपती बनतायत यासाठी त्यांनी दिलेला होता. प्रणब मुखर्जीची त्यांचे स्वतःचे अतिशय चांगले संबंध होते, परंतु कधीही काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजनीतीला त्यांनी कधीही पाठिंबा दिलेला नव्हता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे ह्याचं समर्थन कधीही होऊ शकत नाही, पुढे सुद्धा होणार नाही. काँग्रेसची विचारधाराच वेगळी आहे. ते मतदाराकडे एक वोटिंग मशीन म्हणून बघतात आणि त्याच्यामुळे त्याचा धर्म कुठला वगैरे याच्यावर ते काम करत असतात. शिवसेनेमध्ये तसं नाही. शिवसेना ही सर्वसामान्य माणसाचा एक पक्ष आहे. माझ्या बऱ्याचशा मीटिंग आहेत पेंडिंग, आपण बराच वेळ मी आपल्यावर अगदीच शेवटचा राऊंड रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत आपण. अगदी आपल्याला एका शब्दात आणि त्वरित उत्तर द्यायचे. सोपे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न,
दीपक केसरकर यांना सर्वात जास्त कोणते पवार जवळचे आहेत? शरद पवार की अजित पवार? सध्या तरी अजित पवार. दुसरा प्रश्न, राणे कुटुंबियामधील नव्या पिढीमध्ये कोण जास्त प्रॉमिसिंग वाटतं? नितेश राणे की निलेश राणे? नितेश राणे सध्या आमदार आहेत, त्याच्यामुळे प्रॉमिसिंग दोघंही आहेत. पण सध्या ऍक्शनमध्ये नितेश राणे आहेत. लवकरच निलेशजींनी सुद्धा ऍक्शनमध्ये यावं याच्यासाठी सुद्धा माझा शुभेच्छा. प्रयत्न राहणार आहे. नुसतं शुभेच्छा नाही, प्रयत्न देखील राहणार आहे. दीपक केसरकर यांचे राजकीय गुरु कोण? राजकीय गुरु कोण? बघा, राजकीय गुरु म्हटलं तर माझं जे काही सुरुवातीच्या काळामध्ये मी सुरुवातीपासून शरद पवार साहेबांबरोबर राहील. लोकांना कशी चांगली वागणूक द्यायची, महाराष्ट्राबद्दल कशी आस्था बाळगायची, हे सगळं मी पवार साहेबांच्याकडून शिकलो. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे राजकारणामध्ये अर्थात तुमचे व्यक्तिगत गुरु अनेक असतात आणि त्यांच्यामुळे तुम्ही घडत असतात, पण राजकारणामध्ये मी सुरुवातीपासून आदर्श बाळगला आणि माझा जर राजकीय संघर्ष झाला नसता तर निश्चितपणे आज सुद्धा मी तुम्हाला त्यांच्याबरोबर दिसलो असतो. पण राजकीय संघर्षामध्ये मला जाणीव झाली की मला जी वचनं देण्यात आलेली होती ती राजकारणासाठी पाळली गेली नाहीत आणि त्याच्यामुळे नाईलाजास्तव मला हा निर्णय घ्यायला लागला. कारण माझा संघर्ष होता, त्याच्यामध्ये आपली नेहमी अपेक्षा असते की तुमच्या संघर्षामध्ये तुमचा गुरु हा तुमच्याबरोबर राहील. जसं घडलं नाही, त्याच्यामुळे आज सुद्धा मला आदर आहे, परंतु ते घडलंही वस्तुस्थिती. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न रॅपिड फायर मधलाच, की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतचे आपले आवडते मुख्यमंत्री कोण? अर्थात एकनाथ शिंदे. बघा, मी तुम्हाला एक सांगतो, मी पवार साहेबांबरोबर सुद्धा काम केलं, अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काम केलं, पण सर्वसामान्य माणसाशी सहजासहजी ऍक्सेस असलेला आणि आलेल्या प्रत्येक माणसाचा काळजी घेणारा मी दुसरा मुख्यमंत्री बघितला नाही. की आपल्याला किती घाई असली तरी त्या माणसाला भेटल्याशिवाय आणि त्याच्या पत्रावर सही केल्याशिवाय ते बाहेर पडत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला 4:30चा वेळ दिलेला असला तरी ते 6:30 पर्यंत इथं पोहोचतील असं काय मला वाटत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की बघा, त्यांनी किती कामं केली महाराष्ट्रामध्ये आणि किती तास काम करतात. आणि तुम्ही बघा, गणपतीचा उत्सव किती सवलती दिल्या आणि त्याच्याबद्दल काय अपेक्षा असते का? काही नाही. प्रो गोविंद चालू केला, काय अपेक्षा आहे का? काही नाही. मुंबईचं पूर्ण सौंदर्यीकरण केलं, कॉन्क्रीटचे रोड केले, माझा बाळासाहेब ठाकरे माझा दवाखाना केला, असंख्य गोष्टी सातत्याने करत असतात. माझी शाळा सुंदर शाळा केली, माझी लाडकी बहीण केलं, सातत्याने काम करत राहणारा तो एक सच्चा शिवसैनिक आहे. आणि बाळासाहेबांची इच्छा होती की माझा शिवसैनिक एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसला पाहिजे. तो खरा शिवसैनिक कोण असेल तर तो एकनाथ शिंदे आहेत, एवढंच मी आपल्याला सांगतो. थँक्यू. तर दीपक केसरकर यांनी या सर्व संदर्भात अगदी दिलखुलास पद्धतीने त्यांच्या शैलीप्रमाणे सविस्तर अशी उत्तर दिलेत. खूप खूप धन्यवाद आणि आगामी काळासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. केसरकरजी, तुम्हाला लोकशाही चॅनलला, आदरणीय नायडू साहेबांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला माझ्याकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा. आणि हा सन्मान सोहळा आहे, ज्यांना ज्यांना हा सन्मान प्राप्त झालेला आहे त्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.